नमस्कार मित्रांनो, अवधूत रिसर्चवर आपले पुन्हा एकदा स्वागत. हा माझा आजचा व्हिडिओ जो आहे तो पर्सनल डेवर आहे. मी पर्सनल इयर कसं काढतात ते तुम्हाला सांगितलं आहे, पण पुन्हा एकदा ॲज अ रिव्हिजन म्हणून सांगतो. पर्सनल इयर कसा असतो, जो तुमचा दिनांक असते, जन्माचा मंथ असतो, महिना असतो, तोच घ्यायचा आणि फक्त करंट इयर घ्यायचं. तुमचं जर समजून जा एखाद्याचा बर्थ समजा 1 जानेवारी 2000 आहे, तर 1 जानेवारी 2026 करून त्याची टोटल घ्यायची. असं पर्सनल इयर आपण अशा पद्धतीने सगळ्यांचे टोटल करून 2 डिजिट आला तर पुन्हा त्या 2 डिजिटची टोटल करायची आणि 1 डिजिट करायचा. तर अशा पद्धतीने आपण पर्सनल इयर काढतो. तसंच पर्सनल मंथचं मी काय सांगितलं होतं, तर पर्सनल इयर अधिक समजून जर जानेवारी महिना आहे, तर पर्सनल इयरचं अधिक जानेवारीचा 1 अंक ॲड करायचा म्हणजे पर्सनल मंथ निघतो. किंवा जसं आणि पर्सनल मंथमध्ये सिमिलरली समजा डिसेंबर आहे, तर पर्सनल इयर अधिक 1 अधिक 2 म्हणजे 12 जे येतात त्याला 1 अधिक 2 म्हणजे 3 ॲड करायचे त्याच्यामध्ये. तर इक्वल टू पर्सनल मंथ देतो. आता आपण पर्सनल डे कसा काढतात ते मी तुम्हाला सांगू चाहतो. तर पर्सनल इयर अधिक पर्सनल मंथ अधिक पर्सनल डे, तर पर्सनल डे इक्वल टू पर्सनल इयर अधिक पर्सनल मंथ अधिक समजून जा 1 जानेवारी 2026चा तुम्हाला पर्सनल डे काढायचा आहे. तर 1 अधिक 1 अधिक 2026 याची जी टोटल येईल, त्या टोटलमध्ये तुमचा पर्सनल इयर आणि जानेवारीचा पर्सनल मंथ जो आहे तो ॲड करायचा. म्हणजे पर्सनल इयर आणि पर्सनल मंथ फॉर द करंट मंथ अधिक 1 अधिक 1 अधिक 2 अधिक 2 अधिक 6 असं 1 जानेवारी 2026चा जर पर्सनल डे काढायचा तर अशा पद्धतीने काढता येतो. तर अशा पद्धतीने आपण पर्सनल डे काढतो. आणि पर्सनल डेचं पण महत्त्व जसं मी सांगितलं होतं तुम्हाला, की पर्सनल इयरचं जसं महत्त्व असतं, पर्सनल इयर 135 आहे तर आपण चांगला म्हणतो. तर तशा पद्धतीने पर्सनल इयर जसा आपण माझा जो एक व्हिडिओ आहे, पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा पर्सनल इयरचा. त्याच्यातून तुम्हाला प्रत्येक अंकाचं सिग्निफिकन्स काय आहे ते कळेल. आणि त्या पद्धतीने तुम्ही सिमिलरली पर्सनल मंथसुद्धा तशाच पद्धतीने तुम्हाला रिझल्ट देणार आहे आणि पर्सनल डे देखील तशाच पद्धतीने रिझल्ट देतो. पण पर्सनल इयर जेवढा महत्त्वाचा असतो तेवढा पर्सनल मंथ महत्त्वाचा नसतो. तसेच जेवढा पर्सनल इयर आणि पर्सनल मंथ महत्त्वाचे असतात तेवढाच पर्सनल डे महत्त्वाचा नसतो. तर एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.